जिथं जायला लोक घाबरतात तिथंच डोलतंय फळांचं नंदनवन। शासकीय योजना म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार आणि कागदी घोडे नाचवणे असं सर्वसामान्यांचा समज असतो। मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा ग्रामपंचायतीनं हा समज पार धुरीस मिळवला आहे। ज्या स्मशानभूमीच्या नावाखाली लोक जायलाही धजावत नसत त्या स्मशानभूमीच्या काळजात चक्क 3000 फळझाडांचं नंदनवन फुलवून एकारा गावानं प्रशासनाला आणि समाजाला प्रत्यक्षात करून दाखवले। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केवळ रस्ते किंवा खड्डे खोदले जातात हा समज एकारा ग्रामपंचायतीनं खोडून काढला। या योजनेचा अत्यंत प्रकल्पासाठी वापर करत गावानं स्मशानभूमीच्या परिसरात फळबागांची निर्मिती केली आहे। प्रशासकीय इच्छाशक्ती आणि गावकऱ्यांच्या जिद्दीतून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची सध्या संपूर्ण तालुक्यातून जोरदार चर्चा आहे। फलोत्पादन आणि वन्यजीव संरक्षणाची जोड केवळ वृक्षारोपण करून ही ग्रामपंचायत थांबली नाही तर त्याला ICICI फाउंडेशनच्या तांत्रिक पाठबळाची जोड दिली। फलोत्पादन मूल्य साखळी अंतर्गत तिथे चिक्कूसह विविध फळपिकांवर भर देण्यात येत आहे। सोबतच प्रकल्प वन्यजीवन अंतर्गत या फळबागांचं वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे। या 3000 फळझाडांमुळे भविष्यात ग्रामपंचायतीला हक्काचं उत्पन्न मिळणार असून अनेक हातांना रोजगार उपलब्ध झालाय। स्मशानभूमीसारख्या दुर्लक्षित जागेचा असा उत्पादक वापर करणं हा ग्रामीण भागातील विकासासाठी एक मोलाचा घटक मानला जातोय।